नाम चिंतनी जडली प्रीती, भगवत भावना सर्वभूती, हेची परमार्थ साधन, मुखी नाम ध्यान. विषय भोगी विलोभता, मोहन बाधी त्या ममता, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. निळामणी निज ध्यासे, मुक्त झाले शुकाईसे, हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. पांडुरंगा करू प्रथम नम. बेस कमी करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरी चरणा दुसरी चरणा संताजिया, दुसरी चरणा संताजिया. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. योऽन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दं, ईशम् आनंदी वल्लभं. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करून, मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून, आज या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग सद्गुरु भक्त निळोबा महाराजांचा असून, या अभंगाद्वारे मुख्य परमार्थाचं साधन काय, नाम चिंतनी प्रीती जडल्याच्या नंतर तो साधक कशा पद्धतीनं जीवन जगू शकतो, अशा आशयाचं चिंतन, अर्थात याची मीमांसा निळोबा महाराज करतात. आज आपल्या या उत्सवाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा परमादरणीय श्रद्धेय आमचे पिंगळे महाराजांनी आमच्याकडे सोपवली. गेली 11 वर्षापासूनचा हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह अर्थात पुण्यतिथी महोत्सव परमादरणीय परमश्रद्धेय किसन महाराज पिंगळे गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त वार्षिक हा कार्यक्रम उत्सव होत असतो. आणि यावर्षी ही सेवेची संधी, या सेवेसाठी अतिशय जिवलग असणारी सर्वच मंडळी या ठिकाणी हजर आहेत. विशेष करून जी गायनाची साथ आहे. आता बऱ्याच वेळा असं होतं नाही का, आळंदीत कीर्तन करायचं म्हणजे भरपूर पाणी असतं, ते काय तहान भागत नाही असं होतं, बरोबर आहे की नाही. जवळ सर्व तळ भरलेलं आहे पण पिण्यासाठीच काही नसतं. पण इथं तसं नाही. आदरणीय पिंगळे महाराजांचं नियोजन आहे, कुठल्या दिवशी कोण बोलवायचं, काय बोलवायचं, आणि त्याला विशेष साथ आमचे आदरणीय तावरे माऊलींचे. या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारी आमची सर्वच ही गुणीजन मंडळी, अर्थात आमचे परमादरणीय श्रद्धेय भजन सम्राट आमचे वागुंडे महाराज असतील, आदरणीय राम महाराज आहेत, आदरणीय मामा आहेत, आपण सर्वच मंडळी माऊली आहेत. या कीर्तनाला आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे ते परमादरणीय श्रद्धेय, ज्यांच्याकडे बघून आमच्या परमार्थाची वाटचाल झाली असे सुरेश महाराज या ठिकाणी आहेत. आमचे हनुमंत शास्त्री महाराज, मृदुंग सम्राट आमचे सुखदेव महाराज, आपण सर्वच मंडळी, विशेष करून या कार्यक्रमावरती अर्थात माऊलींवरती प्रीती करणारे, प्रेम करणारी ही सर्वच मंडळी आहेत. ज्यांचे खरे आळंदीचे वारकरी, निष्ठावंत वारकरी, की ज्यांच्या 8 दिवसाला पायी वारी असती, चाकणहून आळंदीसाठी येत असतात. आदरणीय आमचे अमृतनाना शिवकरी असतील, आमचे रघुराज महाराज, सुधाकर महाराज, अंकुश महाराज, आमचे थोरात महाराज, जाधव महाराज, आपण सर्वच देवरो श्रोते माता भगिनी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करायचं आणि जशी ज्ञानोबा तुकोबा बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करायचा. विठ्ठल 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 सारा विठ्ठल
विठाल 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 आला. पुण्यतिथीचा महोत्सव आहे. आज प्रारंभ आहे. अर्थात नामापासूनची सुरुवात, ध्यानापासूनची सुरुवात आपल्या नियमाप्रमाणे आपण करूयात. आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. आपला सर्वांचाच परमार्थ चालू आहे. याचा बेस कमी करा आणि याला ट्रबल द्या. हा करा कमी. आपला परमार्थ चालू झाला. आपण सर्वच परमार्थ करणारी मंडळी आहोत. एक विशिष्ट ध्येयाने आपण प्रेरित झालेले आहोत. विठ्ठल विठ्ठल. विशिष्ट ध्येयाने आपण प्रेरित झालेले आहोत. आपला परमार्थ चालू आहे आणि त्या ध्येयापर्यंत आपल्याला जायचंय. परमार्थाचं ध्येय काय, अंतिम ध्येय काय? अंतिम ध्येय मोक्ष सांगितला, त्या मोक्षापर्यंत जायचं. पण हा मोक्ष वेदांत शास्त्राच्या दृष्टीने मोक्ष सांगितला. अंतिम ध्येय मोक्ष आहे, पण त्याच्यानंतर देखील आपल्याला खऱ्या कामाची सुरुवात करता येते. आणि खऱ्या कामाची सुरुवात केली ते आपल्या सर्व वारकरी संतांनी. मोक्षानंतरचं देखील काही काम आहे का? हो आहे ना. मोक्षानंतरचं देखील काम आहे. कुठलं काम आहे मोक्षानंतरचं? कारण मोक्ष तर आम्हाला मिळाला आहे, पण आपला वारकरी संप्रदाय सांगतो ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्ती. जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये प्रवृत्त होत नाहीत, जोपर्यंत आपण या ज्ञान उत्तर प्रेम लक्षणा भक्तीमध्ये अर्थात प्रवेश करत नाहीत, वेदांतालाच आपण शेवटचं मानू, तर आपला तिथपर्यंतचा प्रवास होणार नाही. मग जर आपण या भक्तिशास्त्रामध्ये अन्य साधनं करून आपण दमलेलो आहेत, आपली जी साधना चालू आहे ती ध्येयापर्यंत घेऊन जाणारी साधना नाही, मग कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा नळवरायांचंच प्रमाण आहे की नाही, नाना साधनाच्या केल्या खटपटा, अनंत साधनाच्या खटपटा करून सुद्धा हातामध्ये काय राहतं तर काहीच नाही. आयुष्याच्या संध्याकाळी माणसांना पश्चाताप करण्याची वेळ येते. अरे गड्या, आपण साधन केलंय, इथपर्यंत आलोय, पण आपल्या हातामध्ये काही लागलेलं नाही. आपला परमार्थाचा प्रवास चालू झाला, अनंत काळापासून आपण हा प्रवास करतोय, पण या ठिकाणी आपल्याला जे ध्येय सापडलं, इथं देखील माणसं ध्येय विचलित होतात. बऱ्याच वेळा असं ध्येयापर्यंत ते पोहोचू शकत नाहीत. का पोहोचू शकत नाहीत? कारण अन्य वाटेने ते जातात. मग आपल्याला मुख्य साधन काय सांगितलं? ज्या साधनाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल. अन्य साधनं सांगितले. भक्तीचं साधन आहेच आहे, ज्ञानाचं साधन आहेच आहे, नामाचं साधन आहेच आहे, कर्माचं साधन आहे. हे सर्व साधनं आहेत, तिथपर्यंत घेऊन जाणारी आपल्याला सर्व साधनं आहेत. पण त्याचा परिपाक शेवटी आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी उपयोग होतो का? अर्थात आपल्याला ती ध्येय प्राप्ती होती का? बऱ्याच वेळा असा विचार केल्याच्या नंतर खूप परमार्थ करणारी माणसं, मोठी माणसं, बरोबर आहे की नाही, मोठी माणसं पण परमार्थामध्ये शेवटी हातबल झालेली आपल्याला दिसतात, ज्यांची कीर्तन साधना अविरत चालू आहे. आत्ता आम्ही परवा घुले महाराजांच्या, परमपूज्य सद्गुरू घुले महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये एका कीर्तनाला होतो आणि तिथं सांगितलं त्यांनी, फार कमी दिवसात ते थकल्यासारखं बोलले, बरोबर आहे की नाही, की आम्हाला आता याचा कंटाळा आलाय. आणि कंटाळा आलाय म्हणण्यापेक्षा आम्ही याच्यात गुंतलोत, आम्ही याच्यात अडकलोत, नको वाटतं हे. बघा, एक गोष्ट सांगू का, कीर्तन ही साधना आहे. आणि आपल्याला का असं वाटावं की आम्ही थकलोत, गुंतलोत, फसलोत? असं नाही. ज्या साधनेने आपण निघालोत ही साधना आनंद देणारी साधना आहे. ज्या साधनेनं अंग हरिरूप होतं अशी ही साधना आहे, बरोबर की नाही. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. हो कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हो अंग हरी रूप, हरी रूप, हरी रूप. कीर्तन सांग होय अंग हरिरूप करणारी ही साधना आहे. या साधनेचा कंटाळा कसला? आपल्या जगद्गुरु महाराजांनी
जो प्रवास केला तो कीर्तन भक्तीचा प्रवास केला. घोटविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती महाराज बोलले शेवटी. हा, वेदांती आहेत, आत्मज्ञानी आहेत. महाराजांनी सांगितलं, त्यांना ही लक्षात येणारी गोष्ट नाही. भक्तिप्रेमाविन ज्ञान नको देवा. बऱ्याच वेळा महाराज बोलून जातात नाही का, भक्तिप्रेम सुख नेनवे अनेका पंडित वाचका ज्ञानी असे. महाराजांनी सांगितलं, भक्तीचा उद्घोष केला. ज्या कीर्तन भक्तीनं मी इथपर्यंत आलोय, महाराज बोलून दाखवतात. बऱ्याच वेळा महाराज बोलले. आणि मग जी कीर्तन भक्ती आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणारी, तिच्यात अडकलोत आणि फसलोत म्हणण्याचं काही कारण नाही. बरोबर, तेव्हापासून मला कीर्तन नव्हतं हा मुद्दा क्लिअर करणं गरजेचं होतं. आम्ही कसं रोज फिरायला असतो आणि बऱ्याच मुद्द्यावर चर्चा करत असतो. चला, झाला मुद्दा क्लिअर. ते काय मनामध्ये खुमखुमी असते बोलण्याची. एकदा बोलून टाकलं की मग बरं राहतं. ते मुद्दा चालला आपला की कीर्तन भक्ती तिथपर्यंत घेऊन जाणारे. आपल्याला कर्माचा विषय सांगितला, योगाचा विषय आपण नेहमी हे चिंतन ऐकणारे आहोत. बरोबर आहे की नाही. कर्म क्लिष्ट सांगितलंय. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. कर्म हे दुस्तर सांगितलेलं आहे. कर्माचा मार्ग शक्य नाही आपल्याला. आपण संसारिक हातभर इकडं हातभर तिकडं, कुठलंच नीट काम नाही आपलं. बरोबर आहे की नाही. संसारिक माणसं म्हटलं की चालत असतंय, फार काय असं सूक्ष्म चाललेलं नाही त्यांचं. बरोबर की नाही महाराज. पण बऱ्याच वेळा कर्माची साधना करत असताना फसगत झालेले तिथपर्यंत जाणं शक्य नाही. सर्वसामान्य जीवाला आणखी दुसरा उपाय मिळायला पाहिजे, काहीतरी मार्ग मिळायला पाहिजे. कर्माचा मार्ग सुटल्याच्या नंतर आपण योगाच्या मार्गाचा विचार करूयात. योगाचा मार्ग देखील कठीण सांगितला. ज्ञानोबराय बोलले. 6वा अध्याय आपल्याला तेच सांगतो. योगाच्या बद्दलचं चिंतन आलेलं आहेच, पण योगाच्या बद्दलची दुस्तरता सांगितली की नाही? सांगितली दुस्तरता. किती दुस्तरता आहे? खूप कठीण आहे. योगाची या वाटा जे निघाले गा सुभाटा, त्या दुःखाचाची सेल वाटा भागा आला. कठीण आहे, कठीण आहे. तिथपर्यंत जाणं शक्य नाही. मग योगाच्या मार्गाने देखील आपल्याला जाता येत नाही, कर्माच्या मार्गाने जाता येत नाही. ज्ञानाचा मार्ग, अहो ज्ञानाचा मार्ग का सोपा आहे का? तिथं बुद्धी पाहिजे. बुद्धी जर घारलेली आहे आपल्या बुद्धीला संसार करून मांडव्य आलं, आपली बुद्धी गंजलेली आहे, तर ज्ञान आपल्याला मिळेल कसं? ज्ञानासाठी बुद्धी तल्लक लागते. ज्ञान कमवण्यासाठी बुद्धी जिवंत असावी लागते. नाही तर बऱ्याच वेळा बुद्धी मेलेली आहे कितीतरी लोकांची. बरोबर आहे की नाही. ज्ञानाचा मार्ग इतका सोपा नाही. ज्ञानोबराय बोलतात ना, जया ज्ञाना लागे गगन गिळीताती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. इतकं ज्ञान कठीण सांगितलं. ते उपनिषद बोलतं, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत, सुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पतस्तत कवयो वदंती. ज्ञानाचा मार्ग किती कठीण आहे म्हटले. तलवार घासलेली असावी. बरं, नुसती एक धारी तलवार असू नये, दुधारी तलवार. ती अतिशय घासलेली तलवार आहे आणि त्या तलवारीवरून अनवणी पायाने प्रवास करायचा आहे, जायचं. हे जितकं कठीण, त्याच्या 1000 पट ज्ञान कमवणं कठीण. मग ज्ञान सहजासहजी मिळत नाही. बरं, ते ज्ञान टिकण्यासाठी पण काही गरज आहे की नाही? बाकीच्या साधनांची गरज आहे. कशाची गरज आहे? वैराग्याची गरज आहे, विरक्तीची गरज आहे. ज्ञानोबराय बोलतात, विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञान जर आपलं टिकवायचं असेल तर विरक्ती फार महत्वाची सांगितली. वित रागिते सारिखा जोडून ठेवीला सखा, आगविया भूमिका सवे चाले. म्हणजे काय? आता ज्ञानाचं संरक्षण करण्यासाठी विरक्तीची आवश्यकता आहे. विरक्ती वैराग्य सांगितलं. वैराग्याचा प्रवास इतका सोपा आहे का? नवे वैरागे सोपारे, नवे वैरागे सोपारे, नवे वैरागे सोपारे, सोपारे, नवे वैरागे सोपारे, नवे वैरागे सोपारे, सोपारे, नवे वैराग्य सोपारे, ए नवे वैरागे सोपाद, मजव बोलता वाटे खरे, बोलता वाटे खरे, मज बोलता वाटे खरे, बोलता वाट खरे, वाटे खरे. नवे वैरागे सोपारे, नवे वैरागे सोपारे, नवे वैरागे सोपारे, सोपारे,
नभे वैरागे सोपारे नवे वैराग्य सोपारे नवे वैराग्य सोपारे नवे वैराग्य सोपारे नभे वैरागे सोपारे नव्हे वैराग्य सोपं नाही ते नाही तिथपर्यंत हो अं, तिथपर्यंत जाण्याचा प्रवास अर्थात हे वैराग्य सोपं नाही त्याच्यासाठी कठीण सांगितलेलं आहे किती कठीण सांगितलेलं आहे ज्ञानोबा आहेत तेच बोलतात बरोबर आहे ज्या वेळेस आपण या वैराग्याची भूमिका मांडतात लोक आपणही ती बऱ्याच वेळा मांडतो पण ज्या वेळेस आपण बोलत असताना त्याच्यावर व्याख्यान देणारी माणसं आहेत त्याच्यावर लांब लचक बोलणारी माणसं आहेत वैराग्याच्या बद्दलचं व्याख्यान करतायत माणसं पण हे व्याख्यान करण्याचा कीर्तनाचा आणि प्रवचनाचा विषय असू शकत नाही वैराग्य हे अंतकरणाची अवस्था आहे बरोबर आहे की नाही वैराग्य 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 आपल्या विचारसागराने ती व्याख्या सांगितलेलीच आहे हे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य ही व्याख्या आपल्याला पाठ आहे अर्थात आपण या व्याख्यानेच निघालेलो आहोत सर्व बरोबर आहे की नाही पण हा काय बोलण्याचा विषय नाही अर्थात हा ज्ञान टिकवण्याचा विषय आहे सहजासहजी ते ज्ञान टिकणारे नाही ज्ञानाचा मार्ग कठीण आहे कर्माचा मार्ग कठीण आहे ज्ञानाचा मार्ग कठीण आहे आणि भक्तीचा मार्ग काय सोपा आहे का हो भक्तीचा मार्ग देखील कठीण आहे जशी ज्ञानाला बुद्धी लागते तशी भक्तीला अंतकरणाची गरज आहे जोपर्यंत आपलं अंतकरण तरल होत नाही तोपर्यंत भक्तीचा प्रांत हा शुष्क प्रांत म्हणून सांगितलाय अंतकरणाची तरल अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण भक्तीच्या मूळ प्रवाहामध्ये येत नाहीत भक्तीच्या मूळ प्रवाहामध्ये जर यायचं असेल तर अंतकरण तरल पाहिजे अंतकरण द्रवीभूत झालेलं पाहिजे बऱ्याच वेळा असं होतं भक्तीचा प्रांत आहे माणसं त्या अश्रू ढाळतात दाटतात नाही का अश्रू येतात त्यांना पण खऱ्या अर्थाने भक्तीचं हेच लक्षण सांगितलं जोपर्यंत आपल्या नेत्रातून अश्रू दाटत नाहीत अर्थात ओघळत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने ती ओली भक्ती होत नाही भक्ती जर ओली करायची असेल अर्थात तो परमार्थ ओलावा त्याच्यात निर्माण करायचा असेल तर अश्रू दाटले पाहिजेत पण ते अश्रू परमार्थात दाटणं ठीक आहे संसारात दाटल्याच्या नंतर त्याचा अर्थ वेगळा घेतला जातो परमार्थात जर अश्रू आपल्याला आले रडावं परमार्थात जर अश्रू आले तर ते अश्रू देवापर्यंत जातात तो संदेश देवापर्यंत पोहोचला जातो राष्ट्रसंत मोरारी बापूंचं वाक्य हरिनाम की माला जपते जपते बेवजह आंखों में आंसू आए तो समझ लेना संदेश पहुंच गया कधीतरी असे विनाकारण आपल्या नेत्रामध्ये अश्रू दाटले पाहिजेत आणि ते अश्रू देवाच्या दिशेने प्रवास करणारे असतात ते अश्रू आणखी आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाणारे असतात म्हणून अश्रूला फार किंमत आहे परमार्थामध्ये रडलं पाहिजे पण ते परमार्थात रडणं जे आहे ते खरं असावं बरं नाहीतर रडे लोळे पडे कशासाठी रडतो बाबा नाही का बऱ्याच वेळा आपण रडलेले माणसं पाहतोच ना महाराज रडतात आणि लोक हसतात याचं पण नाही का सोंग वाटतं ते बरं का दंभे करू भक्ती सोंग जना नको नको अशी भक्ती नको अर्थात माझा मुद्दा चालला अश्रू दाटले पाहिजेत आणि संसारामध्ये अश्रू दाटल्याच्या नंतर संसारामध्ये जर आपण रडलो तर ते दुर्बलतेचं लक्षण आहे पण परमार्थामध्ये जर आपण रडलो तर ते सबलतेचं लक्षण आहे म्हणून परमार्थामध्ये अश्रूची फार नितांत गरज आहे पाहिजेच पाहिजे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप जोपर्यंत आपण देवावर प्रेम करतोय चाललंय आपलं प्रेम पण कधीतरी त्याच्याबद्दल रडलेलं त्याला फार आवडतं त्या श्रीमद भागवतातला संवाद आहे ललितेचा राधेचा आणि भगवान श्रीकृष्णाचा देवाने विचारलं सांग ललिते राधे तुम्हाला सर्वात जास्त तुम्ही माझी भक्ती करताय तुम्हाला जे भक्तीचा प्रांत सापडलेला आहे पण तुमच्या भक्तीचं गमक तुम्ही मला सांगू शकाल का नाही म्हटले देवा सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला तुलाच विचारायची सांग या जगामध्ये तुला कोण आवडतं असं बोलल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण बोलतात खरं सांगू का म्हटले माझ्यासाठी कोणीतरी अश्रू ढाळलेलं मला आवडतं कोणीतरी रडलेलं आवडतं मला अरे
संसारिक लोक रोज येतात रडतात, पण ते त्यांच्या कामासाठी रडतात, माझ्यासाठी म्हणून कोणी रडायला तयार नाही. मग कधीतरी देवासाठी आपण अश्रू ढाळले पाहिजेत. भक्तीचं सर्वात मोठं भांडवले अश्रू, भक्तीचं सर्वात मोठं भांडवले अंतकरण तरल असणं, भक्तीचं सर्वात मोठं भांडवले की संपूर्ण समर्पण असणं. जोपर्यंत समर्पित भक्ती होत नाही ना, तोपर्यंत भक्तीचा प्रांत हा शुष्क प्रांत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठाला 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 विठाला. सुरुवातच अशी आहे की ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ, ऐकताय, ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी, अर्थात त्याच्या नामस्मरणाला सुरुवात करू, त्याचं नाव घेऊ, त्या दिवशी आपल्या डोळ्यामध्ये धारा लागल्या पाहिजेत. याला म्हणायचं भक्तीचा पहिला टप्पा. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, भावाची देव सोयरा, 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 दिनाचा दिनाचा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. हा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. त्याच्याकडे जाताना आपण दीन आहोत, रंक आहोत. मी पापी अनाथ, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. देवा, मला तुझी भेट होणं गरजेचं आहे, तुझं दर्शन होणं गरजेचं आहे. तू कधीतरी मला भेटला पाहिजे. अंतकरणामध्ये ही तळमळ असणं. भेटीला गी पंढरीनाथा, भेटीला गी पंढरीनाथा. भेटी लागे पंढरी नाथा, भेटी लागी पंढरी नाथा. जीवा लागली, जीवा लागली, जीवा लागली, तळमळ व्यथा, तळमळ व्यथा. देव कृपा करशील नेने, कधी कृपा करशील नेने, करशील नेने. वा, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. हे व्यथा अंतकरणामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. देवा, या जगामध्ये तुझ्याशिवाय कोणी नाही. आपण नित्य पूजा करणारे आहोत, नित्य ग्रंथ वाचणारे आहोत, नित्य देवाच्या सानिध्यात आहोत आपण. पण आपण देखील रोज देवाला बोलायचं, देवा, या जगामध्ये तुझ्याशिवाय आमचं कोणी नाही. आमचं जरा शब्द लांब होतो, आमचं हा बदलून टाकू शब्द. देवा, तुझ्याशिवाय माझं या जगामध्ये कोणी नाही. आपण ही जर नित्य भावना बोलून दाखवली तर नक्कीच तो आपल्यासाठी धावून येतो. माझा मुद्दा चालला होता की ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यामध्ये धारा लागल्या पाहिजेत. हा, प्रारंभ केलाय आपण, आजच देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि असा विचार मनामध्ये आला की तो अनंत भक्तासाठी धावून आला, आमच्यासाठी देखील तो निश्चित धावून येणार आहे. आमचा अंतकाळ देखील तो देवा चांगला करणार आहे. बघा, प्रार्थना याच्यासाठी करायची, हा, संसार आमचा चांगला व्हावा, संसार मोठा व्हावा, संसारिक माणसं स्थिर राहावे, संसारिक माणसं शांत राहावे, याच्यासाठी कधी प्रयत्न करण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे की नाही? हा संसार चाललेलाच आहे. देवा, तू आमच्या अंत समयाला धावून आला पाहिजे. आमची भक्ती चालली ती केवळ आणि केवळ तू आमच्या अंत समयाला धावून ये देवा, याच्यासाठीची भक्ती चालली. ज्या वेळेस आपण अशी आर्ततेनं करून येणं देवाला आळवणे करू, त्यावेळेस मात्र देव नक्की आपल्यासाठी येईल. याला म्हणायचं भक्तीचा पहिला प्रांत. ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यामध्ये धारा लागल्या पाहिजेत. आणि भक्तीचा शेवटचा टप्पा सांगितला, ज्या दिवशी आपण देवाचं नाव घेऊ त्या दिवशी आपल्या डोळ्यात नाही
देवाच्या डोळ्यात धारा लागल्या पाहिजेत, याला म्हणायचं भक्तीचा शेवटचा टप्पा. हा, इथपर्यंतची भक्ती साधल्या गेली पाहिजे. ही भक्ती करत असताना अनंत अडचणीवर आपल्याला मात करून ही भक्ती साध्य करायची, इथपर्यंतचा प्रवास करायचा आहे. मग हा प्रवास शक्य कसा आहे, कशाने हा प्रवास होईल? अन्य अन्य साधनं सांगितले, ते अवघड सांगितले. आम्हाला तर देवाची भेट पाहिजे, अर्थात आम्हाला सर्वाभूती पाहे एक वासुदेव, अशी आमची धारणा झाली पाहिजे. कुठल्याही जीवाचा आमच्याकडून मत्सर कधी घडला नाही पाहिजे. आमचं जीवन असं सहज सहज झालं पाहिजे. कसं जीवन सहज झालं पाहिजे? ज्ञानोबराय बोलतात, माळी जेवते नेले, बरोबर आहे की नाही? तशा पद्धतीने आमचं जीवन झालं पाहिजे. मग ही जर अशी जर धारणा आहे आमची, तर त्याला सहकार्य होईल का? अर्थात त्या धारणेपर्यंत आम्ही जाऊ का? आमच्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचू का? मग संतांनी अगोदर आपल्या अगोदर ही साधनांची सिद्धी केली आणि खऱ्या अर्थाने मग आपल्या सर्वांना हाक दिली त्यांनी. वास्तविक पाहता सर्वसामान्य संसारिक जीवाचा कळवळा करण्याचं कोणी धाडस केलेलं नाही, पण या पृथ्वी तलावरती एकमेव असे संत आहेत आपले की त्या सर्वसामान्य जीवांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं. अरे, अंधाऱ्या रात्रीमध्ये तुम्ही चाचपडताय, अंधाऱ्या रात्रीमध्ये चाचपडू नका, मुख्य प्रवाहामध्ये या. ज्या दिवशी तुम्ही मुख्य प्रवाहात याल, खऱ्या अर्थाने तुम्ही देवाच्या जवळ जाल. म्हणून संतांनी हाक दिली. काय हाक दिली? तुम्ही लहान असा, तुम्ही याती भलते नारी नर कोणी असा, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. या ठिकाणी या ज्ञानगंगेमध्ये या, शुद्ध व्हा, अवगाहन करा आणि हा ज्ञानाचा मार्ग अवलंबा. ज्ञानोबरायांची मूलभूत संकल्पना काय की माझी ज्ञानेश्वरी घराघरामध्ये पोहोचली पाहिजे. माझ्या ज्ञानेश्वरीचा एक एक सिद्धांत लोकांच्या हृदयामध्ये उतरला पाहिजे आणि या मुख्य परमार्थाचे ते अधिकारी झाले पाहिजेत. मोक्षासाठी तुम्ही धडपड करताय ना, मोक्षासाठी काय साधनं करावी लागतात? विवेकापासून त्याचा प्रवास सुरू होतो, बरोबर आहे की नाही? मग तो विवेकापासूनचा प्रवास मोक्षापर्यंत अर्थात ब्रह्मज्ञानापर्यंत, विवेक वैराग्य सर्व साधनं सांगितली. अर्थात तिथपर्यंत जो प्रवास करायचा आहे, तिथपर्यंतचा प्रवास आम्हाला शक्य नाही. मग ज्ञानोबरांनी सांगितलं, बाकी तुम्ही काही करू नका, एक करा. काय करा? इंद्रियाला दुःख पण देऊ नका, मनाचा मारू पण करू नका. येथ मोक्ष असे आहे श्रवणा माझी, फक्त तुम्ही श्रवण करा. मोक्ष दुराध्य किर आहे, तो आराधी तुझे पाय, धाडील तेथ जाय पायकू जैसा. जर आपण ज्ञानेश्वरीवरती प्रीती केली तर नक्कीच तो मोक्ष आपल्याला सहज सहज प्राप्त होईल. मग आपल्या संतांनी, सर्वच संतांनी अगोदर हे सिद्ध केलं की सहज मोक्ष मिळू शकतो. इकडं तिकडं तुम्हाला धावण्याची गरज नाही, फक्त आणि फक्त प्रेम करण्याची गरज आहे, प्रीती करण्याची गरज आहे. अर्थात जोपर्यंत आपली नामावरती प्रीती होत नाही, जडत नाही, तोपर्यंत आपल्याला व्यापक पण येत नाही. अर्थात बाकीचे साधनं बाजूला सारून फक्त आणि फक्त नामावरती प्रीती करायची. कारण महाराज बोलतात, नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे कुठेही करा. आता आमचं नाम घेणं चालू झालंय, आम्ही नाम घेतोय, सतत त्याच्या चिंतनामध्ये आम्ही दंग आहोत, पण आमचं प्रेम नाही. आता प्रेम आहे पण ते असं थोडं थोडं प्रेम आहे. पण निळोबरांची भाषा आहे की प्रीती जडली पाहिजे आणि प्रीती जोपर्यंत जडत नाही तोपर्यंत व्यापक भावना होत नाही. अभंगाचं पहिलं चरण. नामचिंतने जळली प्रीती, नामचिंतने जळली प्रीती, प्रीती नामचिंतने जळली प्रीती, प्रीती नामचिंतने जळली प्रीती. भगवत भावना सर्वभूती, भगवत भावना सर्वभूती, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन,
साधन हेची परमार्थ साधन वा, रामभाऊचं हे अंग माहित नव्हतं मला. छान. नाम चिंतनी जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती. अर्थात त्याच्यावरती प्रीती जडणं गरजेचं आहे. नुसतं प्रीती जडणं वेगळं, प्रेम करणं वेगळं. जडणे फार महत्वाचा शब्द आहे. अर्थात महाराजांची तीच भाषा आहे. या आत्मप्रकाशाच्या मंदिरामध्ये स्थित झालेले आपले सर्वच संत आपल्यासाठी हाक देतात. सांगितलं त्यांनी, आम्ही नामावरती प्रेम केले. नामावरती प्रेम नुसतं केलं नाही, आमचं सर्वस्व त्याला समर्पित केलेलं आहे. म्हणून तर तुम्हाला सर्वांना हा सिद्ध केलेला मार्ग आम्ही सांगतोय. आत्मप्रकाशाच्या मार्गाने अर्थात वाटेने आत्मबोधामध्ये या आत्ममंदिरामध्ये प्रवेश केलेले आपले सर्वच साधू संत या समाजाला हाक देतात. वास्तविक पाहता या समाजाला हाक देण्याचं काय कारण? त्यांना माहिती आहे हा समाज अंधाऱ्या रात्रीमध्ये चाचपडतोय. याला जर आता आपण बाहेर काढलं नाही तर हा अनंत जन्म याच ठिकाणी खितपत पडणार आहे. म्हणून हाक दिली. आम्ही ज्या नामावरती प्रेम केलं, अर्थात तुम्ही देखील त्या नामावरती प्रेम करा. या इथपर्यंत वास्तविक पाहता आत्मबोधावर आरूढ झालेले माणसं खाली येण्याचं काही कारण नाही त्यांना. बरोबर आहे की नाही? जगामध्ये दोन माणसं आहेत. ते पहिला मनुष्य तो जगाला काही देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण त्याच्याजवळ काही नसतंच म्हणून. अज्ञानी माणसं जगाला काही देऊ शकत नाहीत आणि पूर्ण बोधावर गेलेले माणसं जगाला काही देऊ शकत नाहीत. का देऊ शकत नाहीत? कारण त्यांच्या समोर जगच नसतं. सहज मी आंधळा गाव निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिशेत येते. पूर्ण बोधाला गेल्याच्या नंतर कसलं प्रबोधन, कसला उपदेश, कुठली साधना नाही नाही नाही. पूर्ण बोधाला गेल्याच्या नंतर हे बाकीचं राहतच नाही. विठाल विठाल ठाला विठाला 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 ठाला विठाला विठाला ठाला विठाला 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 विठाला. अर्थात विषय चालला आपला की हे काही देऊ शकत नाहीत. मग पूर्ण बोधाला गेलेले महात्मे परत आपल्यासाठी खाली का येतात? त्यांना त्रास जो सहन करावा लागतो तो कोणामुळे त्रास सहन करावा लागतो? आपल्यामुळे त्रास त्यांना सहन करावा लागतो. वास्तविक पाहतात ज्ञानोबारांना त्रास होण्याचं काय कारण? काहीच कारण नाही. जगद्गुरु महाराजांना त्रास होण्याचं काय कारण? काहीच कारण नाही. ज्या ज्या वेळेस बघा ही मोठी माणसं आपल्यासाठी काम करतात, सर्वसामान्य स्तरावर काम करतात, त्यावेळेस त्यांना त्रास होतो. वास्तविक ती त्यांच्या बोधावर पोहोचलेली, त्यांना बाकी अडवणारं कोण आहे? आणि त्रास त्रास म्हणून त्यांना काहीच नाही. बरोबर आहे की नाही? पण महाराज खंत व्यक्त करतात, देवा तू पाठवलंय आम्हाला इथपर्यंत, या ठिकाणी आम्ही आलोय. तू का म्हणे करी सांगितले काम तुम्हा धर्माधर्म ठावे देवा. तू जे काम सांगितलं ते काम आम्ही चोख बजावलं, पण या ठिकाणी ते काम करत असताना खूप त्रास झाला. किती त्रास झाला? अरे काही कारण नसताना नाही का लोहगावला गेलो म्हटले आणि लोहगावला गेल्याच्या नंतर उकळतं पाणी अंगावरती आलं, पडलं, टाकलं, मुद्दाम टाकलं. का? किती त्रास हा. बरं जी गाथा सर्व संसार जाळला आणि गाथेची निर्मिती केली, ती गाथा शेवटी पाण्यामध्ये बुडवली. देवा तू ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. बोल देवा तू. महाराज रोष व्यक्त करतायत का? तू जे काम सांगितलं ते काम करण्यासाठी आम्ही आलो इथं, आणि इथं मात्र त्रास होतोय. हा सर्व त्रास संतांनी सहन केला. सर्व त्रास सहन करण्याची ताकद त्या संतांना मिळाली तरी कुठून? फक्त आणि फक्त त्यांची नामावरती प्रीती होती म्हणून. अर्थात एक वेळ अशी आली, उपदेश केला महाराजांनी, पण नंतरच्या काळामध्ये बस उपदेश करण्याचं काही कारण नाही. जर या ठिकाणी सर्वच ईश्वर आहेत तर उपदेश करायचा कोणाला? या ठिकाणी जर सर्वच देव आहेत तर मग आणखी सांगायचं तरी कोणाला? नाही नाही. एक टप्पा, विशिष्ट टप्पा ओलांडला आणि महाराजांनी उपदेश बंद केला. अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा. बस आता हे सर्व तुझी रूपं आहेत. अशी कशामुळे ही प्रीती जडली? प्रीती जडणं फार महत्वाचं आहे. प्रेम 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 प्रेमाची भाषा जरा थोडी अलीकडे, पण प्रीती जडणं आणखी पलीकडचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये जीवाची पर्वा नाही. मग किती संकट आले, कितीही संकट येऊ, बस कितीही संकट येऊ, त्याचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. देवा फक्त आणि फक्त आमचं तुझ्यावरती प्रेम आहे. हे प्रेम असंच शाबूत आहे, त्याच्यामध्ये कसलाही कमीपणा होणार नाही. अर्थात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत. सांगा मला, भक्त प्रल्हादाच्या जीवनामध्ये किती किती संकट आले, किती संकट आले. अहो सर्वच संकट आले, पण त्यांनी काय नाव घ्यायचं?
तो थांबला नाही. संकट येतच असतात. आपण येत संकटाला भिणारे, आपण येत संकट आल्याच्या नंतर कोलमडून पडणारे, आपण येत आता संकट आलं परत देवाच्या नादी लागायचं नाही असं म्हणणारी माणसं आहेत की नाही. बघा आपल्या गावखेड्यामध्ये जर पंढरपूरला निघाले यात्रेची नाही का, त्या काळामध्ये आज जर एखाद्याचा शेतकरी असेल तर एखाद्याचा बैल वगैरे मेला तर तो म्हणतो काय, मला पंढरपूरची वारीच धारची नाही म्हणतो, आज माझा बैल होता. असं करतात माणसं. असं मग त्या घरामध्ये राहून कितीतरी माणसं जातात, ते घर धारजीने, ज्या गावातले कितीतरी माणसं गेले ते गाव धारजीने, आणि पण हा म्हणतो की मला आता पंढरपूरची वारी धारजीन नाही. अर्थात थोड्या थोड्या संकटाला कोलमडून पडणारो आपण आणि सर्व संकटावर ते मात करणारे संत, हा फरक आहेच आहे. म्हणून तर संतांनी अर्थात ते प्रेम प्रीती जडली. प्रीती जडणं सांगू का, जैसा भ्रमर भेदी कोळे, भल तैसे काष्ट कोरडे, परी कळी की माझे सापडे कोळे. ते तर उत्तीर्ण होईल प्राणे, तरी कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोळेपणे स्नेह देखा. विठाल विठाल विठाला 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 विठाला. वास्तविक पाहता तो भुंगा, तो भ्रमर किती प्रेम करतो, किती प्रेम करतो त्या मकरंदावरती, सेवन करतो त्या मकरंदाचं. बऱ्याच नाही का गीतामध्ये पण सांगितलंय, नाट्यगीत पण आहे नाही का. कुठलं नाट्यगीत आहे ते, घेई छंद, आता मला गाता येणार नाही ते, घेई छंद मकरंद. अर्थात मी तो भुंगा इतका त्याच्यामध्ये गुंतून जातो, इतका गुंतून जातो, त्याला बाहेर निघण्याचं भान राहत नाही. तसं तर 2-3 प्रकारचं चिंतन आहे. ज्ञानोबारायांचा भुंगा त्या ठिकाणी स्थित होतो, हा नाट्यगीतातला भुंगा तिथंच राहतो म्हटले, आणि तो चित्रपटातला कवी कल्पना नाही का, तो भुंगा म्हटले सकाळी येऊन बाहेर परत गुणगुण करतो म्हटले, कुछ न बोला कुछ न बोला, बस आपने धुन में गाता रहा. कशातलं हे, ते प्रेमरोग म्हटलं. तुम्ही म्हणता पांढरा फॅटन प्रेमरोग आहे त्याच्यातलं. आपलं थोडं कामापुरता मुद्दा. कालच नाही का माऊलीने सांगितलं 16वं वरीस म्हटले माऊली अधून मधून असं बोलत राहतात. चला कोणीतरी मोठा माणूस बोलतोय म्हणजे आपण बोलायला हरकत नाही. विठाल विठाल विठाला विठाला. माझा मुद्दा चालला, भ्रमर तो गुंतो गुंतो गुंतला भ्रमर त्या आमोदाशी, अर्थात त्या जे सेवन करायचं त्याला मकरंद, तो त्याच्यामध्ये गढून जातो, तो बाहेर निघत नाही. एक भ्रमर असाच निघाला, तळ्याच्या काठावरती गेला. त्याने पत्नीला सांगितलं मी जरा आज दिवसभर बाहेर आहे, मी काही घरी येणार नाही. तो भ्रमर गेल्याच्या नंतर पत्नीनं सांगितलं आपल्या मुलाला की बाबा आज बाबा बाहेर गेलेत, दिवसभर ते येणार नाहीत. कुठं गेलेत म्हटले, फिरायला गेलेत, तळ्यावरती गेलेत. मग याने बरेच कमळं बघितले आणि आता त्याला वाटलं मुक्त विहार करूयात. आपण घरच्या लोकांना सांगून आलोत, आता कसली भीती आहे आपल्याला, या ठिकाणी विहार करू. आणि मग तो भ्रमर त्या कमळामध्ये विहार करण्यासाठी गेला. ज्ञानोबरायांची भाषा आहे बरं. ज्ञानोबराय बोलतात, का कमळावरी भ्रमर पाय ठेविता हळूवार, कुचंबेल केशरी या शंका. ज्ञानोबराय बोलतात, तो भ्रमर इतका सहजतेने पाय ठेवतो, हळूवार पाय ठेवतो. बरं त्या भ्रमराचा पाय किती मोठा, काय भला मोठा पाय थोडाच ती चिरडायला, बरोबर आहे की नाही. पण ते केशर चिरडू नये म्हणून इतक्या नाजूकतेनं तो पाय ठेवतो. आणि पाय ठेवल्याच्या नंतर बास मग त्याला आता तो सुगंध, त्या भ्रमराला चारा त्या सुगंधाचा. आता दिवसभर तो आनंद घेतोय, इतका आनंद घेतोय, घडून गेलाय तो आनंद घेण्यामध्ये. दुपारचे 12 वाजले, नंतर 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले. दिवस आता म्हणजे मावळतीच्या दिशेने निघाला, संध्याकाळ होऊ पाहते. खरं तर यांनी बाहेर निघायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. 2 कमळ सांगितल्यात, एक सूर्य विकासिनी कमळ आणि एक चंद्र विकासिनी कमळ. हा ज्या कमळावरती अर्थात ज्याचं सेवन करतोय हे सूर्य विकासिनी कमळ होतं. रात्र होऊ लागली आणि हे कमळ हळूहळू मिटू लागलं. खरं तर त्याला कळतंय आता आपल्याला बाहेर निघायचंय. जर आपण बाहेर निघलो नाही तर या ठिकाणी आपले प्राण जातील, आपल्याला प्राणाला मुकावं लागेल, आपल्याला बाहेर निघणं गरजेचं आहे. पण तो आणखी मनाला धीर देतो, आणखी आहे ना, प्रकाश आहे थोडा, लगेच काही हे कमळ मिटणार नाही, आणखी आपण थांबू, थोडं आणखी थोडं सेवन करू. करता करता मनाची समजूत घालता घालता रात्र होते आणि ते कमळ मिटल्या जातं, त्याला बाहेर निघता येत नाही. बरं बाहेर निघता येत नाही, त्याच्याकडे अशी शक्ती आहे. अहो जैसा भ्रमर भेदी कोडे, भल तैसे काष्ट कोरडे, बरोबर आहे की नाही. काष्ट कोरण्याची त्याच्याकडे ताकद आहे. नाही काष्टाचा गुमान,
गोवी भ्रमरा सुमन. कठीणातलं कठीण लाकूड कुरतडण्याची त्याच्याकडे ताकद आहे, बरोबर की, त्याचं पीठ करण्याची ताकद आहे. पण त्या प्रेमामध्ये, त्या प्रीतीमध्ये तो इतका गढून गेलाय, जडून गेलाय की त्याला आता असं वाटत नाही की आपल्याकडे ही ताकद आहे. तो ताकद विसरून गेलाय, ती विसरून गेलाय. त्याने सहज जर त्या चोच मारली असती, त्याचा ती जो दात मारला असता तर सहज सहज ते फाटले असते. पण नाही, नाही तसं केलं. का? कारण त्याच्यावरती त्याचं प्रेम होतं बघा. आणि मग रात्रीची वेळ, त्या तळ्यामध्ये विहार करण्यासाठी हत्ती येत आहेत. हत्ती आल्याच्या नंतर हत्तींचं निरीक्षण चाललेलं आहे बाहेरून, आणि हे सर्व कमळ स्थिर आहेत आणि एकच कमळ हलतंय, बरोबर आहे की नाही. त्या हलणाऱ्याकडेच जास्त लक्ष असते, बरं, स्थिरतेकडे लक्ष नाही. त्या हत्तीने पण तसंच केलं. अरे बाकीचे कमळ तर फार स्थिर दिसतात, हेच जरा गडबड करतंय, फेसबुकला आहेच, व्हॉट्सअपला आहे, स्टेटस ठेवतेच, रील्स काढतेच, आहे का, चाललंय त्याचं. त्या हलणाऱ्याकडे जास्त लक्ष, आणि जे स्थिर आहेत ना त्याच्याकडे लक्षच नाही. त्या कमळाचं चाललंय आपलं. तो हत्ती जातो, ते कमळ उपडतो, पायाखाली चिरडतो, आणि त्याच ठिकाणी तो भ्रमर गतप्राण होतो. कशासाठी तो गतप्राण झाला? फक्त आणि फक्त त्या कमळावर प्रीती केली म्हणून. अर्थात असाच भाग आहे. ही पूर्ण समर्पण केल्याच्या नंतर जीवावर बेतलं तरी चालल, तशा पद्धतीची प्रीती होणं गरजेचं आहे. आम्ही मरण पत्करू पण मागं आम्ही हटणार नाहीत. बऱ्याच वेळा त्या चकोराचा दृष्टांत दिला जातो. चकोर तशाच पद्धतीनं देवाची वाट बघताना, हा चकोर हा काही समाजात राहणारा पक्षी नाही, हा डोंगर दऱ्यामध्ये राहणारा पक्षी. पण ज्या वेळेस तो देवाची वाट बघतोय, देवाची वाट बघत असताना, अर्थात त्या चंद्र अमृताची वाट बघतोय, तो चंद्रकण कधी मला मिळतील, पौर्णिमेची वाट बघतोय. आणि पौर्णिमेची वाट बघत असताना बऱ्याच वेळा काय पौर्णिमा सहज सहज होत नाही. कधी पावसाळ्यातली पौर्णिमा असते, आकाशामध्ये ढग दाटून आलेले असतात, सोसाट्याचा वारा असतो, पाऊस पडतो, नुसता पाऊस पडत नाही, तो गाराचा पाऊस पडतो. आणि याची चोच मात्र अमृतकण सेवन करायचे असतात त्या दिशेने असते. त्या गारा याच्या चोंचीवरती आदळतात, डोळे फुटतात, तो कोलमडून पडतो. मग कोलमडून पडल्याच्या नंतर तो असा विचार करतो का, या चंद्राची वाट बघत असतानाच ह्या इजा आपल्याला झाल्या, अहो डोळा फुटण्याची वेळ आली, चोंच फाटली, आता मात्र वाट बघायची नाही त्या चंद्राची, असं म्हणतो का तू? नाही नाही, बास तेवढ्या पुरतं तेवढं तो कोलमडून पडतो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तो सावरून उठतो. हे कशाचं प्रतीक आहे? हे प्रेमाचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी त्याच्याशिवाय मी राहूच शकत नाही, जगूच शकत नाही, ही भावना अंतकरणामध्ये आहे. अर्थात तो भ्रमर, त्या पद्धतीनं प्रीती, अर्थात महाराजांचं तेच बोलणे, नामचिंतनी जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती. ज्या वेळेस माझ्या अंतकरणामध्ये नामाचा प्रवेश होतो, त्या ठिकाणी मला परका, हा दुसरा, हा तिसरा असला कुठलाही भेद राहत नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. अर्थात ज्ञानोबा बोलतात, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. अर्थात ही महाराजांची भाषा आहे. मग इथं परका कोण, आपलं कोण, काही राहत नाही. या ठिकाणी व्यापकतेचा बोध होतो, सामरस्याचं समाधान होतं. आणि जोपर्यंत सामरस्याचं समाधान होत नाही तोपर्यंत व्यापकता नाही. जोपर्यंत सामरस्याचं समाधान नाही तोपर्यंत आपण भक्तीच्या प्रांताला लागलो असं होत नाही. मग सामरस्याचं समाधान फार आवश्यक आहे. ज्या दिवशी आपण भक्तीमध्ये प्रवेश करू, खऱ्या अर्थाने पहिल्याच दिवशी काही ही अनुभूती येत नाही. अनंत काळाची साधना केल्याच्या नंतर, अनंत काळाची साधना करत असताना ती साधना परिपक्व झाल्याच्या नंतर अशी अवस्था येते, नामचिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती. मग परमार्थाचं आणखी काही साधन आहे का? नळुबारांकडं काही साधक गेले बघा. हा संवाद पहिल्यापासून चालत आलेला आहे. संवादात्मक तत्वज्ञान आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहेच आहे. पाश्चात्य संस्कृतीमध्ये संवादात्मक तत्वज्ञान आहे आणि आपल्याकडे देखील तेच आहे. ज्या वेळेस नारद अस्वस्थ झालेले नारद, अनंत साधना केलेले, शास्त्र अध्ययन केलं, नारदाचं मन लागायला तयार नाही. बाबा माझं मन कशातच लागायला तयार नाही. मग नारद सनत कुमाराकडे जातात, बरोबर की नाही. या ठिकाणी आता भागवताचार्य आहेत आमचे मनोहर महाराज. ज्या वेळेस नारद सनत कुमाराकडे जातात आणि सनत कुमारांना विचारतात, मी काय करू, मला साधन काहीतरी सांगा. परमार्थाचं साधन फार वेगळे. आपल्याला ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे, स्वर्गाचं साधन यज्ञ आहेत आपल्याला, बरोबर आहे की नाही. त्या साध्यापर्यंत ते जाण्यासाठी. पण परमार्थाचं साधन याच्यापेक्षा वेगळं साधन आहे.
साधनाचे ज्यावेळेस विचार केला जातो, काही अंतरंग साधन आहेत, काही अंतरंगातले अंतरंग साधन, काही बहिरंगातले साधन, काही बहिरंगातले बहिरंग साधन. हे सर्व साधन करता करता आम्ही इथपर्यंत आलो, थकून गेलोत. आम्हाला असं मुख्य एखादं साधन सांगा की जेणेकरून आमचा वेळ वाचणार, वेळ वाया जाणार नाही. सर्व साधक मंडळी आल्याच्या नंतर निळोबा महाराज परमार्थाचं मुख्य साधन अभंगाच्या दुसऱ्या चरणात हेच परमार्थ साधन, वा हेच परमार्थ साधन, हेच परमार्थ साधन, वा वा साधन हेच परमार्थ साधन. हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, साधन हेची परमार्थ साधन. हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. हेच परमार्थ साधन, 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 हेच परमार्थ साधन. हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, साधन हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन. हेच परमार्थ साधन. चकार चकार अन्यायाचा व्यावर्तक असतो. हेच हेच दुसरं कुठलंही साधन नाही. हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. अर्थात जो संसारिक साधक आहे, रणांगणामध्ये उतरलेला आहे, त्याला विकाराशी 2 हात करायचे आहेत, तर त्याच्या हातामध्ये नामाची तलवार आणि ध्यानाची ढाल पाहिजे. ही जर ढाल आणि तलवार असेल तर तो रणांगणामध्ये युद्ध जिंकू शकतो. म्हणून हेच परमार्थ साधन. परमार्थ साधन करताना अन्य अन्य साधनामध्ये आतापर्यंतचा वेळ गेलाय, पण आता हा वेळ वाचवण्यासाठी थेट देवाशी आमचा संवाद व्हावा, याच्यासाठी मात्र हे निळोबाऱ्यांनी साधन सांगितले. हेच परमार्थ साधन, मुखी नाम हृदयी ध्यान. अर्थात ते ध्यान महत्वाचे. ध्यानाची प्रक्रिया करत सांगत असताना ज्ञानोबराय बोलतात, तुकोबराय बोलतात. ज्या ज्या वेळेस ध्यानाचा मुद्दा येतो त्या त्यावेळेस आपले सर्व संत भरभरून बोलतात. पण हे ध्यान का कोण जाणे मागं पडत गेलं, बरोबर आहे की नाही. नामसाधना बघा, नंतरचा विषय असा असतो. पहिल्या सर्व संतांनी आपल्याला सर्व मार्गदर्शन केलं, ध्यान नाम ध्यान नाम. पण निळोबरायांनी दोन्ही ध्यान आणि नाम एका चरणामध्ये आणलं, एका तुकड्यामध्ये आणलं. ध्यानाची आणि नामाची आवश्यकता आहे. जशी नामाची आवश्यकता आपण रात्रंदिवस बोलून दाखवतो, तशीच आणि तितकीच ध्यानाची किंवा त्यापेक्षाही ध्यानाची काकणभर गरज आहेच आहे. मग ती नामसाधनेच्या नाही का सततच्या सांगण्यामुळे ध्यान मागं पडलं. आणि ते ध्यान मागं पडू नये, ध्यान देखील नाम आणि ध्यान हातात हात घालून चाललं पाहिजे. आणि ती ध्यानाची प्रक्रिया, ध्यान फार महत्वाचं आहे. आपण नित्य ते केलं पाहिजे. बघा, जोपर्यंत आपण ध्यानाची प्रक्रिया करत नाहीत ना, तोपर्यंत आपण आपल्या अंतःकरणामध्ये चलबिचल चालूच आहे. कधीतरी ती ध्यानाची प्रक्रिया घडली पाहिजे. कोणाचं ध्यान करायचं? ते पंढरीश परमात्म्याचं ध्यान करायचं. आणखी आपल्या जवळचा देव वाटणारा कोण? भगवान कन्हैया. त्याचं आपण ध्यान करायचं, नित्य ध्यान करायचं. बरं, हे ध्यान करत असताना काही सामुग्री लागते का? नाही, सामुग्रीचं काही कारण नाही. फक्त मन स्थिर ठेवायचं. आणि एकदा का मन स्थिर झालं की त्या ध्यानाची प्रक्रिया सुरू होते. मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले,
मन हे राम झाले 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 वृत्ती ग्रासोणी कैसे निवृत्तीचे आले वृत्ती ग्रासोणी कैसे निवृत्तीचे आले मनय राम झाले मनय राम झाले हो मनय राम झाले मनय राम झाले राम झाले राम झाले. वा, ध्यानानंतर मन राम होणार आहे, पण त्याच्या अगोदरचा टप्पा आपल्याला मन स्थिर करायचंय, बरोबर आहे की नाही. पण आता हा टप्पा सांगितला आदरणीय महाराजांनी, पुढचा टप्पा सांगितला, बरोबर आहे की नाही. मन राम झालंय, राम झालंय. आणखी आमचं मन राम नाही झालेलं, अस्थिर आहे, फिरतंय. त्याला स्थिर करायचं आणि त्याला त्याच्याकडून ध्यान करून घ्यायचं, मनाकडून ध्यान करून घ्यायचं. ती ध्यानाची प्रक्रिया अर्थात त्या कन्हैयाचं ध्यान आपण करूयात. मला माहिती आहे आपण सर्व नित्य ध्यान करणारी मंडळी आहेत, पण तरी सुद्धा माझ्या कीर्तनाचा हा भाग म्हणून मी बोलून जातो, बरोबर आहे की नाही. आपण ध्यान रोज करायचं. ती कसं करायचं बघा, तुम्ही जर माझ्या शब्दासोबत प्रवास केला तर नक्कीच आपल्या लक्षात येईल ध्यान काय असतं. अर्थात ते आपण नित्य करायचं. तो कन्हैया, त्याची मूर्ती, अर्थात त्याचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं. तो कसा आहे, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, असा तो परमात्मा आहे. अर्थात त्याचं ध्यान करायचं. कसं ध्यान करायचं बघा, त्याचं नखापासून सुरुवात करायची, त्याच्या पायाच्या नखापासून. तो भगवान कन्हैया कसा आहे, कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा भगवान श्री कन्हैया, त्यांनी एक पाय सरळ ठेवलाय, एक पाय तिरपाय, देवडा चरणी वाजवितो वेणू, असा त्यांनी तिरपा पाय ठेवलेला आहे. त्याची पायाची नख हे स्फटिकाप्रमाणे दिव्य दिसत आहेत. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान आहेत. त्याने पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवेणीने युक्त आहे. नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण आहे. त्या वक्षस्थळावरती भृगु ऋषीने लात मारलेली, जेने उरी हानितली पंपारा, तयाचे चरण वाहसी दातारा. आणखी सुद्धा त्याचं चरण वाहतोय, भूषणाव आहे ते. त्या वक्षस्थळावरती ते चरण आहे. त्या भगवान कन्हैयाचा कंठ कपोल शंखासारखा दिव्य आहे. हनवटी अतिशय मोहक आहे. ओठ त्याचे कुंदूर फुलासारखे लाल आहेत. दात त्याचे रत्नांच्या ओळी ठेवल्याप्रमाणे दिसत आहेत. नाशिकाग्र सरळ आहे. त्याचे नेत्र कमला समान आनंददायक आहेत. भोया धनुषाकृती आहेत. मस्तक अतिशय विस्तीर्ण आहे. त्याच्यावरती मलयागिरी नावाचं चंदन लावलेले, केशराची ओटी दिलेली आहे. भगवान कन्हैयाचे केस भरभर उडतायत. वरती मयूरपुच्छ त्यांनी धारण केलेले. हातामध्ये बासरी आहे. ती बासरी आपल्या आधारावरती म्हणजे ओठावरती ठेवलेली आहे आणि त्या बासरीतून तो ध्वनी काढतोय, क्लीम क्लीम क्लीम. आपल्या भक्तांना तो सांगतोय, भक्तांनो, या ठिकाणी तुम्ही अनाथ नाही तर तुम्ही सनात आहात. फक्त आणि फक्त ही ध्यानाची प्रक्रिया तुम्ही नित्य करा. ज्या ज्या वेळेस तुम्ही माझं ध्यान कराल त्या त्या वेळेस तुमच्या हृदयामध्ये मी स्थित आहे. अर्थात देवाचं हेच बोलणं, जोपर्यंत ध्यान घडत नाही ना तोपर्यंत त्या नुसत्या नामाला अर्थ नाही. त्या नाम अर्थात ते ध्यान, हे दोन शस्त्र आपल्या हातात असल्याच्या नंतर सांसारिक लढाई आपल्याला लढता येते. आणि जे म्हणून काय परमार्थाचं साधन सांगितले, जे म्हणून ज्यापर्यंत साध्यापर्यंत पोहोचायचे ते मुख्य साधन सांगितले महाराजांनी. आणि ज्या ज्या वेळेस या साधनाचा अर्थात या साधनाचा अवलंब केल्याच्या नंतर बाकी आपल्याला दुसरं काही करण्याची गरज नाही. हे ध्यान कसं आहे, ओसंडून वाहिलं पाहिजे ध्यान, रोमारोमातून वाहिलं पाहिजे ध्यान. पण बऱ्याच वेळा असं होतं, ध्यान करायला माणसं आपणच ना, माणसं कशाला म्हणायचं, आपणच ध्यान करायला ज्या वेळेस बसतो त्यावेळेस आपलं लक्ष लागायला तयार नाही. बघा ना, माणसं ज्या वेळेस मंदिरात जातात ना, मंदिरात जातात, आता आपलं निरीक्षण आहे, आपण रोजच मंदिरात जातो. माणसं मंदिरात गेल्याच्या नंतर, बरं का साहेब, मंदिरात गेल्याच्या नंतर नेमकं देवाला पाहताना डोळे झाकून घेतात. खरं तर तिथं गेल्याच्या नंतर त्याचं रूप आपल्या डोळ्यात साठवायचंय आणि तिथून आल्याच्या नंतर त्याचं नित्य आपल्याला ध्यान करायचंय. पण मंदिरात देवाच्या समोर गेलो की लोक डोळे झाकतात. आणि डोळे झाकल्याच्या नंतर त्यांच्या ध्यानात काय येतं हे काय कीर्तनच सांगू का, नाही का. पिराचा उरूस भरलेला असतो
सर्व दुसरेच चक्र चालू झालेले असतात. जे मुख्य विषय डोळ्यामध्ये साठवायचा आहे तो साठवल्या जात नाही. मग ती साठवण्याची प्रक्रिया आहे. एकदा का ते अंतकरणामध्ये साठवलं रे साठवलं. आपल्याला संतांनी तेच सांगितलं की नाही, ज्ञानोबारायांची तीच भाषा आहे की नाही, आत्मप्रकाशाच्या मंदिरात जर प्रवेश करायचा असेल तर हे सताड उघड पाहिजे. होतो अज्ञानाच्या अंधारा ओसंतीत जन्म वाहारा, तो आत्मप्रकाश मंदिरा अंतो आणि रे. आत्मप्रकाशाच्या मंदिरात जर प्रवेश करायचा असेल तर आपण सजग पाहिजे, जागे पाहिजेत. नाहीतर नाही होणार त्या आत्मप्रकाशाच्या मंदिरामध्ये प्रवेश आपला. जोपर्यंत आपण जागे राहत नाहीत, होत नाहीत, तोपर्यंत आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. पण ही ध्यानाची प्रक्रिया, नामाची प्रक्रिया, अर्थात ते ओसंडून वाहिलं पाहिजे. किती ओसंडून वाहिलं पाहिजे? आपण चहा घेतो, चहा घेतो ना आपण, का घेत नाहीत आपण चहा? आपण घेतो चहा, का घेतच नाही? हो, तुम्ही तर जास्त घेतात. मग ते चहा, चहा असा आहे, पहिलं कप बशी असायची, आता नुसता कप येतो, बरोबर आहे की नाही? कप बशीतला चहा ओसंडून वाहणं मला सांगायचंय. असं रोमातून ओसंडून वाहिलं पाहिजे. तुम्ही म्हणता नाही कप बशी चहा, एवढा मोठा उच्च कोटीचा विषय चालला आणि हे कप बशीचं चहाचं निकृष्ट दर्जाचं उदाहरण कशासाठी तुम्हाला सांगू का? चांगली गोष्ट पटवून देण्यासाठी ह्या अशीच उदाहरणं द्यावी लागतात, बरोबर आहे की नाही? नाही तर उदाहरणासाठी पुन्हा दुसरं उदाहरण द्यावं लागेल. म्हणजे दृष्टांत हा सोपाच असतो ना सिद्धांत पटवून देण्यासाठी. जर दृष्टांत जर उच्च कोटीचा असेल तर मग सिद्धांत कसा कळणार? अर्थात ते ध्यान रोमातून वाहणार, ओसंडून वाहणार. जसा चहा त्या कपातून बशीत ओसंडून वाहतो ना, तसा. बरं, ते चहाचे बरेच प्रकार आहेत. आता हे चहाचे प्रकार म्हणजे हे जे निघालेत ब्रँड त्याचे नाही, लोकांच्या घरचा चहा सांगतो मी तुम्हाला. गरीबाच्या घरचा चहा आणि श्रीमंताच्या घरचा चहा. गरीबाच्या घरचा चहा कप भरून बशी भरून असतो, बरोबर आहे की नाही? ते खाली सांडण्याची वेळ येते. पण श्रीमंताच्या घरातला चहा तसा नसतो. श्रीमंताच्या घरातला चहा कपातच असतो, अर्ध कप असतो, त्याच्यात डोकून बघावं लागतं चहा आहे की नाही, बरोबर आहे? हा श्रीमंत घरचा चहा. गरीब घरचा चहा ओसंडून वाहणारा. बघा ना तुम्ही खेड्यापाड्यामध्ये गेल्याच्या नंतर माय माऊली चहा करते, बरं घरात साखर नाही, घरात दुसरीकडून साखर उसनी आणते. बरं साखर काय ती मापात टाकत नाही, आणलेली म्हणल्यावर भरपूर टाकते साखर. आणि साखर भरपूर गोड चहा करते, गोड चहा करते. ती काय कप बशीमध्ये ते चहा देत नाही, मोठ्या परातीमध्ये आणते ती चहा. आणि परत ते बघूलं, महाराज आणखी चहा आहे बरं का, एवढा घ्या, परत मी टाकते. म्हणजे इतकी शुद्ध भावना असते तिची. अर्थात हा गरीब घरचा चहा, श्रीमंत घरचा चहा असा नाही. श्रीमंताचं सर्वच वेगळं असतं, गरीबाचं सर्वच वेगळं असतं. गरीब हा जरी त्याच्याकडे काही नसलं तरी उदारपणा त्याचा जागा असतो. श्रीमंताकडे सर्व असून त्याचा उदारपणा झोपलेला असतो. मग उदार असतात हे लोक, उदार. गरीब बघा ना, श्रीमंत माणसाकडे ग्रस्त गेला, ग्रस्त गेल्याच्या नंतर आता हा पहाटे पहाटे गेला, त्यांनी स्वागत केलं. खरं तर श्रीमंताच्या दारात कोणी जातच नाही, गेलेच तर शेवटीच जातात, गर्दी शेवटीच होते, बरोबर आहे की नाही? हयातभर कधी त्यांच्या दारामध्ये गर्दी झालेली नाही. पण गरीब माणसाच्या घरी गर्दी असतेच असते. भले पैसे उसने दिलेले असते, तो देत नाही म्हणून घेण्यासाठी का होईना, पण गर्दी असते, बरोबर आहे की नाही? असती गर्दी त्यांची. हा ग्रस्त गेला, तिथे गेल्याच्या नंतर त्यांनी, तो श्रीमंतांनी त्याचं स्वागत केलं. झालंय आपलं कीर्तन. आणि माझा मुद्दा मी अजिबात भरकटू देणार नाही. माझा मुद्दा चाललाय ओसंडून वाहणं कशाला म्हणतात. अर्थात हा तिथं गेला, त्यांनी सांगितलं या, स्वागत केलं, बसला. हा माणूस जरा फिरणारा होता, सामान्य होता पण फिरणारा होता. त्या श्रीमंतांना विचारलं, चहा घेऊन आला असाल? तर याला वाटलं म्हणजे यालाच घेऊन यायचा होता का काय घरून चहा, काय माहिती. चहा घेऊन आला असाल? ते म्हटलं नाही, चहा घेऊन नाही आलो. म्हटलं चहा घ्यायचा आहे. हो चहा घ्यायचा आहे. म्हटलं आता जोपर्यंत पोहे होत नाही तोपर्यंत चहा घेऊयात. बघा, म्हणजे तुम्ही पोहे पण घेणार का? नाही म्हटले, जोपर्यंत जेवण होत नाही तोपर्यंत पोहे चालतील. म्हणजे तुम्ही जेवण पण करणार का? ते म्हटलं अहो त्याच्याशिवाय मला झोपच येत नाही. म्हणजे तुम्ही झोपणार पण इथंच का? बघा बरं, हे सहनच होत नाही, सहन होत नाही. अर्थात माझा मुद्दा चाललाय गरिबी ओसंडून वाहणारा चहा. हा मुद्दा द्या सोडून, गौण भागे हा. पण जोपर्यंत ध्यान ओसंडून वाहत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला त्याच्यापासून आनंद मिळणार नाही. संसारात लढण्याची वृत्ती आपली जागी होणार नाही. म्हणून ध्यानाची, देवापर्यंत जाण्याची वृत्ती आपली जागी होणार नाही. मग ह्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे, ध्यान आणि नाम. एकदा का ध्यान, नाम, नामावरची प्रीती,
व्यापकपण जाग झालं. आणि हे व्यापकपण जाग झाल्याच्या नंतर मग विषय काय करतात, त्या विषयातलं विरहित्य येतं अभंगाचं तिसरं चरण. विषय लोभी विलोभता विषय विलोभता विषय भोगी 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 विलोभता मोहन बाधित्या ममता मोहन बाधित्या ममता ममता मोहन बाधित्या ममता ममता मोहन बाधित्या ममता हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन मोहन बोधित्या ममता मोहन बाधित्या ममता मोहन बाधित्या ममता ममता मोहन बाधित्या ममता ममता हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन हेची परमार्थ साधन 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 विषय भोगे विलोभता मोहन बाधी त्या ममता. अर्थात त्या साधकाला मोह विषय याच्यापासून तो अलिप्त राहतो. अर्थात नाम ध्यान नामावरची प्रीती ह्या सर्व गोष्टी याच्यासाठी पोषक आहेत. महाराजांच्या समोर नळोबा महाराजांच्या समोर दुसरं उदाहरण असण्याचं कारणच नाही. जगद्गुरु महाराज हे सर्वश्रेष्ठ उदाहरण महाराजांच्या समोर आहे. विषय भोगी विलोभता. ज्यावेळेस सर्व विषय समोर येतात आणि त्या विषयाला लात मारण्याची ताकद फक्त आणि फक्त जगद्गुरु महाराजांचे. बाकीच्या संतांच्या जीवनामध्ये एक एक प्रसंग आलेला आहे, पण महाराजांच्या जीवनामध्ये हे सर्वच प्रसंग आलेले आहेत. बरोबर आहे की नाही? लोभाचा प्रसंग आलाच की नाही? आला महाराजांच्या जीवनामध्ये. पण महाराजांनी सांगितलं, दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे, तुमचे येर वित्त धन ते माझा मृत्यके समान. इतका मोठा प्रसंग आलेला. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज नजराना, अर्थात तो नजराना पाठवला, पण नजराना परत करण्याची ताकद महाराजांची. बघा ना, ही सर्वसामान्य गोष्ट नाही. एखाद्या जिल्हा परिषद सदस्याने, कशाला जिल्हा परिषदचा ग्रामपंचायतचा सदस्य, त्यांनी जर 10,000 रुपये आणले आणि सांगितलं की महाराज मला हे 10,000 रुपये देण्याची तुम्हाला इच्छा आहे, असं म्हटल्याच्या नंतर आता आपल्या मनामध्ये बाबा नको कशाला 10,000 रुपये, पण असा विचार करत असताना आपण असा पण विचार करतो, अहो आपण जर नाकारले तर यांना काय वाटेल, महाराजाला जरा जास्तच झाले वाटतं, आमचे पैसे नाकारतात, असं त्यांना काय वाटेल म्हणून आपण ते पैसे स्वीकारतो. बरोबर आहे की नाही? पण हा विषय महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराज ते काही सर्वसामान्य गोष्ट नाही, पण त्यांचा नजराना नाकारला आणि महाराजांना सडेतोड उत्तर दिलं. महाराजांनी सांगितलं, पहिलेच महाराज इतकं जाज्वल्य बोलणारे. आता बऱ्याच वेळा बोट चेपे धोरण असतंच की नाही, कशाला बोलायचं, कशाला काय करायचं, नको आपलं आपलं बरं आहे, अशा पद्धतीनं. आणि त्या सेफ झोन मध्ये राहून माणसं काम करतात की नाही आपले, नको कोणासंगच वाईट, नको कशालाच बोलायला, नाही का? बोललं तर उगं वाईटपणा येतो. मोठ्या माणसाची कशाला वाकडं घ्यायचं. पण महाराज बोलले, दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात, आमचं एकच, तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही सुखी राहाव तर कंठी मिरवा तुळशी. काय दिला ठेवा, वा, काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, काय दिला ठेवा, काय दिला
तुमचे धन एरवित तुमचे धन एरवित तुमचे धन एरवित तुमचे एळविता तुमचे धन एळविता तुमचे धन एळविता तुमचे धन धन एरवित तुमचे धन तुमचे धन तुमचे धन काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा. दुसरं काय नको. तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही सुखी व्हावं तर एक करा, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा, एकादशी, फक्त हे करा, आम्ही त्याने सुखी आहेत. अर्थात महाराजांनी त्या लोभाला देखील पाठीमागे सारलं. बघा, विषय भोगी विलोभता, त्या विषयाचं विरहित्य, विलोभ होता विरहित्य, ज्यावेळेस भंडाऱ्यासारखा एकांत आहे, अंगामध्ये पाठव्य शक्ती आहे भोग भोगण्याची, बरोबर आहे की नाही. आणि त्यावेळेस काही कुटील लोकांनी भंडाऱ्यावरती स्त्री पाठवली. स्त्री पाठवल्याच्या नंतर महाराजांचा आणि त्या स्त्रीचा संवाद आहे. ज्यावेळेस स्त्री जवळ आली आणि महाराजांकडे बघू लागली, काय अंगविक्षेप करू लागली. ती मंजेरी नावाची स्त्री महाराजांकडे बघून अंगविक्षेप करते. त्यावेळेस महाराज तिच्याशी बोलतायत, बाई आज तू अंगविक्षेप करते, तुझी कांती आज उजळे, तुझे केस भरभर उडतायत, पण एक गोष्ट, एकदा का तुझं वय झालं, आयुष्याची संध्याकाळ झाली ना की ह्या सर्व गोष्टी जाणार आहेत. आज तू तुझ्या त्वचेवरती गर्व करते, उद्या हीच त्वचा तुझी गोधडीसारखी होईल. आज जे तुझे केस भुरभुरू उडतायत तेच केस तुझ्या आंबाड्यासारखे लोंबतील. आज जे तुझं चाफेकळीसारखं नाक आहे ते मात्र त्याच्यातून घाण वाहू लागेल. आज तू ज्या मानेनं इशारा करते ती मान तुझ्या ताब्यात राहणार नाही, ती लखालखा हलेल. म्हणून एक गोष्ट कर, त्या देहू गावामध्ये काही कमी माणसं आहेत का? जाई ओतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशी नव. अर्थात ही महाराजांची भाषा कशामुळे येते? केवळ आणि केवळ समर्पण त्याच्यामध्ये आहे. नामामध्ये समर्पण, ध्यानामध्ये समर्पण, विषयाचं विरहित्य, म्हणून महाराजांची ही भाषा येते. आणि हीच भाषा निळोबा महाराज बोलून दाखवतात. महाराजांनी आता दुसरा तिसरा कुठलाही दृष्टांत दिला नाही. थेट विषयाचे विरक्त असणारे महात्मा सुखदेव महाराज त्यांचा दृष्टांत देतात की जे अनेक मुक्त झालेत, पण त्याच्या सर्वश्रेष्ठ मुक्त झालेले म्हणजे सुखदेवजी महाराज अभंगाचं शेवट. निळा मने निज ध्यासे, निळा मने निज ध्यासे, निळा मने निज ध्यासे, निळा मने निज ध्यासे, झाले मुक्त सुख ऐसे, झाले मुक्त सुख ऐसे, हेची परमार्थ साधन, हेची परमार्थ साधन. मुखी नाम हृदयी ध्यान, ध्यान ध्यान ध्यान, ध्यान 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 हृदये ध्यान, ध्यान
हेची परमार्थ साधन साधन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जे विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिजय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई निळा म्हणे निज ध्यासे मुक्त झाले शुकायसे. अर्थात निळोबा महाराज हे अति उच्च टोकाचं उदाहरण देतात. शुकाचार्यांसारखे मुक्त झाले. अर्थात नाम ध्यान ही साधना आपल्याही जीवनामध्ये तारक असणारी ही साधना आपण या साधनेचं अर्थात अवलंब करणं गरजेचं आहे. या साधनेद्वारा देवाच्या पर्यंत जाण्यासाठीचा हा एक मोठा आणि उत्तम राजमार्ग आपल्यासाठी आहे. पण आपल्याही जीवनामध्ये ही साधना घडावी हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करायची. आज या कार्यक्रमाचा प्रारंभ, सुरुवातीचा दिवस, पहिला दिवस आणि दुसरं वेगळं काय चिंतन करायचं म्हणून या ठिकाणी नामाबद्दल अर्थात ध्यानाबद्दल महाराजांचा अभंग घेऊन तोडकं मोडकं बोलण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वच जाणते, हुशार आणि तज्ज्ञ मंडळी आहात. खरं तर आळंदीमध्ये कोण कोणाच्या कीर्तनाला येतो. इथं चांगल्याच्या कीर्तनाला नाही का माणसं म्हणतात आता जाऊ, थोडं नंतर जाऊ. पण या ठिकाणी सर्व मन मोठं करून हे आमची सर्वच मंडळी आलेली आहेत. वास्तविक पाहता वावगुंडे महाराज स्वतः कीर्तन करतात, ते उत्कृष्ट गातात, साधना आहे. आमचे रामभाऊ महाराज त्यांच्या जीवनाची साधना अर्थात संस्थेमध्ये, त्याच्यानंतर एक वारकरी जीवन आणि आपल्या जीवनाची विशेष साधना करत असताना कीर्तनही फार सुंदर करतात. म्हणजे बाकीचे तरी येऊ शकतील पण कीर्तनकाराच्या कीर्तनाला नाही का उभं राहणं ही जरा दुर्मिळ. पण ही मंडळी मोठ्या मनाची आहेत. या ठिकाणी त्यांचं मन मोठं असल्यामुळेच ते इथं आले. आदरणीय आमचे मामा धनंजय मामा देखील गोपाळ महाराज, आपण ही सर्वच मंडळी आमचे तावरे माऊली या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना माऊलींकडे वार्षिक कार्यक्रम होत असतो. त्या कार्यक्रमाचा अनुभव आणि माऊली सतत या कार्यक्रमामध्ये असतात. अर्थात सर्वांना फोन करणं, बोलून घेणं ही आमच्या तावरे माऊलींकडे जबाबदारी आहे आणि ती अगदी चोखपणे माऊली पाडतात. विशेष करून आमचे पिंगळे महाराज, आदरणीय महाराजांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस प्रारंभीपासून, जसं फाउंडर मेंबर आमचे रामाने साहेब आहेत या कार्यक्रमाचे, सर्व ट्रस्टी मंडळी, याची सुरुवातीची जी उत्सव कमिटी आहे ती पहिल्यापासूनची आहे आणि तशी आमची सेवा या ठिकाणी भजनाची म्हणा, कीर्तनाला साथीची म्हणा त्या ठिकाणी असायची. त्याच्यात वेळेचा बदल, अगदी ही चांगली गोष्ट झाली. संध्याकाळी लोकांच्या पूजा असतात, पूजेचा टाईम, पण हा वेळ अगदी चांगला वेळ आहे. महाराजांनी या वेळेची निवड केली आणि विशेष म्हणजे पिंगळे महाराजांचा आणि आमचा जो संबंध आहे तो सुतार धर्मशाळेमध्ये आम्ही राहिलो होतो आणि पिंगळे महाराज केंद्रीय महाराज धर्मशाळेचे व्यवस्थापक होते. व्यवस्थापक पद म्हणजे काय साधं पद नाही, पण तरीसुद्धा त्या काळात देखील महाराजांनी आमच्यावरती दृष्टी ठेवली, अर्थात लक्ष दिलं. हे सर्वच मंडळी हे नुसतेच परमार्थ करणारी मंडळी नाहीत, त्या परमार्थासोबत व्यवहार करणारी पण मंडळी आहेत. त्यांचा व्यवहार पण अतिशय चोख व्यवहार आहे. बघा त्याच्याशी नाही का थोडीशी झलक त्यांच्या व्यवहाराची अशी की सर्व प्रोटोकॉल ते पाळत असतात. माऊलींचा स्वभाव आहे. आता खरं तर फोन आहेत, व्हॉट्सअपला पत्रिका जाते, रोज पत्रिका बघतात, पण तरीसुद्धा की आपलं कर्तव्य म्हणून पत्रिका पोहोच करण्यासाठी त्या दिवशी रात्री घरी आले. म्हणजे हा व्यवहार पाळणं जातोच, त्यांच्याकडून पाळला जातो. अर्थात हा माऊलींचा व्यवहारी स्वभाव. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की
कुठल्याबद्दल कोणाची कधी बसल्याच्या नंतर कोणाची निंदा नाही, कोणाचा द्वेष नाही. त्यांच्या कीर्तनातून पण आपल्या सर्वच साधकांच्या बद्दल, सर्वच महाराज मंडळींच्या बद्दल माऊली त्यांच्या कीर्तनात भरभरून बोलतात. या परिसराचं वैभव, परिसरातले असून सुद्धा परिसराचा अभिन्न वेश न धरणारे माऊली आणि सर्वसामान्यामध्ये रममान होणारे माऊली आम्हा सर्वांचेच आवडते आहेत. जी काही 12-11 वर्षापूर्वी घटना घडली, त्यांचे पितृचरण अर्थात हा नियम आहेच आहे. या ठिकाणी प्रत्येकाला जावंच लागतं आणि वयेपरत्वे ही घटना घडत असते. त्यांचं देहावसान झालं त्यावेळेस देखील आमचा पर्वतदादांचा विषय झाला की भोसरीतून नेताने ॲम्ब्युलन्स, ते रामाने साहेब. खरं तर ही मंडळी खूप धावून येणारी मंडळी आहेत, साधकांवरती प्रेम करणारी मंडळी आहेत. बस जसं ही मंडळी यांना आपल्याला माऊलींकडे प्रार्थना करायची की यांना दीर्घ आयुष्य द्या, तसंच हा कार्यक्रम चालवण्यासाठी जे तन मन धनाने या कार्यक्रमासाठी समर्पित आहेत, अर्थात ही सेवा करण्यासाठी जे समर्पित आहेत, त्यांना देखील उदंड आयुष्य आरोग्य द्या अशी माऊलींकडे प्रार्थना करायची. आदरणीय माऊलींच्याबद्दल आपल्या सर्वांनाच परिचित आहेत. अगदी जवळूनचा माऊलींचा सर्वांचा संबंध आहे. या ठिकाणी खूप व्हरायट्या उपलब्ध असताना सुद्धा या ठिकाणी मला सेवेची संधी दिली. मी या सर्व न्यासाचा अर्थात पिंगळे महाराजांचा मी अत्यंत आभारी आहे. बस या कार्यक्रम या कीर्तन सेवेसाठी ज्यांची नित्य उपस्थिती आहेच आहे, अर्थात हे सर्व तुम्ही जे आलात ते माऊलींवरती प्रेम करणारे आहेत सर्व. आदरणीय आमचे पितृतुल्य अण्णा तावरे अण्णा आहेत या ठिकाणी. हे सर्वच महाराज मंडळी, आमचे सर्वच साधक मंडळी या ठिकाणी आहेत. विशेष करून आमचे भागवताचार्य मनोहर महाराज आहेत, डोबळे पाटील, सुधाकर महाराज, सुखदेव महाराज, आमचे आदरणीय